नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयचा रेवाचे जे काही प्रेग्नन्सीचे सत्य असते आणि ते खोटे आहे हे सर्वांसमोर सिद्ध करण्यासाठी आणि सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षयने एक प्लॅन आनंदसोबत केलेला असतो. त्यानुसार तो वागण्याचा प्रयत्न करतो आणि तो रेवाला म्हणत असतो की रेवा चल आपल्याला ऑफिसमध्ये जायचे. म्हणून रेवाला तयार होऊस तर तो बाहेर रेवाची वाट बघत असतो. तेवढ्यात रेवा तयार होऊन येते आणि अक्षय खरंच आजचा दिवस खूप माझ्यासाठी आनंदाचा आहे, कारण इतक्या दिवसातून आपण एकमेकांसोबत ऑफिसला जातोय. तेव्हा अक्षय मुद्दाम रेवाला म्हणतो की रेवा तुझी अवस्था अशी आहे आणि ह्या अवस्थेमध्ये मी तुला रिक्षाने एकटीला कसे जाऊन देणार ग ऑफिसमध्ये. अक्षय म्हणतो की अगं रेवा माझ्यावर संस्कारच तसे आहे, त्यामुळे मी कसे जाऊन देणार तुला एकटीला. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, अरे तू माझ्यावर इतका रागवतो, चिडचिड करतो, तुला माझ्याबद्दल जे काही प्रेम मी तुझ्यावर करते ते का समजत नाही रे. तू कायम मला हर्ट करण्याचा का प्रयत्न करत असतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की स्वभावच आहे तो माझा. समोरचा माणूस जर चुकीचा वागत असला तर ते मला नाही सहन होत. नको तू इतक्या चुका करत जाऊ. आणि आता बघ रूममध्ये असताना कसे टिपिकल बायकाप्रमाणे तू ते विणकाम करत होती, म्हणून अशा छोट्या मोठ्या गोष्टी तू करत जा ना. असे काहीतरी चेंज स्वतःमध्ये करत जा, मला ते खूप आवडतात. तर रेवाला खूपच आनंद होतो. खुश होऊन ती म्हणते की अक्षय तुला हे सर्व आवडले का. अक्षय म्हणतो की हो मला खूपच आवडले. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय मला मान्य आहे की यामागे मी खूप चुकीचे काही गोष्टी केल्या, परंतु त्यामागचे जे काही हेतू होते ते चांगले होते, कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे मी दुसऱ्याबरोबर नाही ते शेअर करू शकत. मला सुद्धा खूप त्रास होत असतो. अक्षय म्हणतो की हो मला सुद्धा खूप त्रास होत असतो, कारण कसे आहे की तुझ्या पोटामध्ये दुसऱ्याच कुणाचे बाळ वाटते, मला कसा आनंद होणार, मला सुद्धा राग येणारच ना. रेवा चल लवकर उशीर होतोय ऑफिसमध्ये जाण्यासाठी. रेवा म्हणते की अरे अक्षय एक मिनिट, तू आत्ता काय बोललास. तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की उशीर होतोय चल, म्हणून तो रेवाला गाडीत बसवतो. तेव्हा अक्षय जरा रागाने दरवाजा हा जोरात आदळतो. तेव्हा रेवा म्हणते की काय रे. तेव्हा अक्षय मुद्दाम सॉरी बोलतो आणि ऑफिसमध्ये निघून जातात. त्यानंतर संध्याकाळ होते आणि ते दोघे घरी आलेले असतात. तर रमा सर्वांना जेवण वाढत असते, तर रेवा काही जेवत नसते. तेव्हा पार्वती आजी आणि आरती म्हणतात की अगं रेवा थोडंसं जेव ना, कारण अशा अवस्थेत जेवण करणेही चांगले असते. रेवा म्हणते की नाही मला भूकच नाही. आरती म्हणते की रमा रेवाला पोळी वाढ. तेवढ्यात अक्षय तिथे येतो. रेवा म्हणत असते की माझी इच्छा नाही. अक्षय म्हणतो की अशी कशी इच्छा नाही तुझी, आणि रमा वाढ म्हणून तो आपल्या हाताने रेवाला भरवत लागतो. रेवा म्हणते की अक्षय प्लीज समजून घेणारे, मला खरंच भूक नाही. तेव्हा अक्षय सर्वांसमोर म्हणू लागतो की आम्ही समजवण्यापेक्षा तू जरा त्या पोटातील बाळाला समजून घे आणि त्याच्यासाठी तरी तुला जेवण करायला हवे. सीमा, रमा, आरती, अभिषेक हे तर आश्चर्यचकित होऊन अक्षयकडे बघू लागतात. रमाला वाईट वाटत असते. अक्षय भरवतो म्हणून रेवाला तर खूपच आनंद होतो आणि ती खुश होऊन खात असते. आनंद म्हणतो की काय अक्षय बरा आहेस ना. अक्षय म्हणतो की हो एकदम ठणठणीत. आणि सीमाला राग येतो. सीमा रागाने ही सर्व बघत असते. तर अक्षय रमाला म्हणत असतो की रमा अजून वाढ हिला, कारण हिच्या आपल्याला माणुसकी आहे, हिच्या पोटातली बाळाची हिला काळजी नाही, पण आपण काळजी घ्यायला हवी. पार्वती आजीला मात्र हे सर्व बघून आनंद होत असतो. त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूममध्ये येतो आणि रमाला आवाज देऊ लागतो. रमा तेथे नसते. तेवढ्यात सीमा येते. सीमा म्हणते की अरे अक्षय तू तिला आवाज देतो आणि त्या रेवाला प्रेमाने घास भरत होता. रमा आता यावेळी कुठे असणार तुला माहिती नाही का, आणि तो सुद्धा तू रमाच्या समोर हे सर्व करतो, तिच्या मनाला काय वाटत असेल. तर अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की अगं आई मी हे सर्व मुद्दाम करतो. सीमाला सुद्धा हसू येते, कारण सीमाला हा प्लॅन माहिती असतो. तेव्हा सीमा म्हणते की अरे मला हे सर्व समजते, पण रमाला याबद्दल तर काही माहिती नाही ना. सीमा म्हणते की रेवाला असे वाटायला हवे की तू रेवावर खरेखुरे प्रेम करतो आणि ती तिच्या मनात जे काही चालू आहे ते सर्व तुला सांगणार. हे सर्व करण्यासाठी तू मुद्दाम हे नाटक करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, पण हा प्लॅन रेवासोबत हा जायला नको, तिला हे सर्व कळायला नको, म्हणून मी हे सर्व नाटक करतो. सीमा म्हणते की अरे मी आहे ना, तू का घाबरतोस, नाही समजणार त्या रेवाला काही. अक्षय म्हणतो की पण आई रमावर तर याचा परिणाम होणार नाही ना.
तर सीमा म्हणते की अरे तुम्ही काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये जलस, आणि होऊन दे ना तिला जरासा जलस. ती अजूनपर्यंत तुला माफ केले नाही आणि जलस्वी झाल्याने प्रेम आणखीनच वाढत जाते. तिलासुद्धा तुझे प्रेम समजून दे. तोपर्यंत ती तुला माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्रसुद्धा येऊ शकत नाही. त्यामुळे तिलासुद्धा हे सर्व कळून दे. तेव्हा अक्षय म्हणतो की आई तिने जरी मला माफ केले नसले तरी आम्ही दोघे एकत्र आहोतच ना. तेव्हा लगेच जलसू म्हटल्यामुळे अक्षय आणि सीमा या दोघांनासुद्धा हसू येते. त्यानंतर इकडे रमा बाहेर असते आणि रेवाला अक्षयने घास भरवल्याचे क्षण तिला आठवतात आणि ती विचार करत असते की काल अक्षय किती चांगले वागले आणि आज इतके हे वेगळे का वागतात आणि यामागे काय कारण आहे ते मी शोधून काढणारच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय तयार होतो. रेवा, पार्वती आजी, अभि, रमा, सीमा, आनंद हे सर्व तेथे असतात. तर अक्षय म्हणतो की आई आजी आपले ते BK अय्यर आहे ना चेन्नईचे, त्यांची आज पुण्यामध्ये कॉन्फरन्स आहे. त्यांनी मला इन्व्हाइटसुद्धा केले आहे आणि एक एक्स्ट्रा पाससुद्धा दिलेला आहे. त्यामुळे माझ्यासोबत मी एकाला कुणाला तरी घेऊन जाणार आणि माझ्याबरोबर नेण्यासाठी माझ्याकडे वेळसुद्धा खूप कमी आहे. जो सर्वात अगोदर रेडी होऊन तयार होऊन येईल तेव्हा त्यालाच मी घेऊन जाईल. तेव्हा रेवा म्हणते की सर्वात अगोदर तर मीच तयार होणार. तेव्हा आनंद म्हणतो की हे शक्यच नाही, मला खूप कमी वेळ लागतो रेडी होण्यासाठी. अभि म्हणतो की आनंद दादा मलासुद्धा खूप कमी वेळ लागतो. आनंद म्हणतो की ऑलरेडी मी तयारच आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही असे तयार होऊन माझ्यासोबत येणार का. तेव्हा पार्वती आजी म्हणते की मुलांनो गेल्या काही दिवसापासून तुम्ही सूर्योदयसुद्धा बघितला नाही. सर्वात अगोदर मीच उठते आणि मीच तयार होत असते, त्यामुळे अक्षयसोबत मीच जाणार. तेव्हा अक्षय म्हणतो की बघा ज्याला अगोदर माझ्याबरोबर यायचे त्याने तयार होऊन लवकर या. तर पार्वती आजी, रेवा आणि आनंद, अभि सर्वजण धावतच आतमध्ये येतात. तर अभि आपल्या रूममध्ये येतो. पार्वती आजी रूममध्ये आल्यानंतर मनात म्हणत असते की सर्वात अगोदर मीच तयार होणार, कारण वेळेचे महत्त्व काय असते हे मला समजते आणि माझ्यामुळेच अक्षय वेळेला महत्त्व देतो. रमा आणि सीमा ह्या अक्षय सोबतच उभे असतात. तेव्हा अक्षय सीमाला रूममध्ये घेऊन येतो आणि आई माझ्यासोबत कोणी यायला नको असे काहीतरी कर. तेवढं ते आनंद येतो. आनंद म्हणतो की आई मलासुद्धा सर्व काही माहिती आहे, म्हणून त्या तिघांची एकत्र टीम बनते. त्यानंतर अभि तयार होऊन बाहेर येतो आणि आवाज देत असतो की अक्षय मी सर्वात अगोदर तयार झालो तुझ्याबरोबर येण्यासाठी. तेवढ्यात मात्र आनंदने ठरलेल्या प्लॅननुसार एक प्लॅन केलेला असतो. आपल्या हातामध्ये तो कलर्स आणि पेंटिंगचे जे काही सामान असते ते घेऊन बाहेर येतो आणि मुद्दाम ते कलर घेऊन आपल्या हातामध्ये अभिसमोर उभा राहतो आणि मुद्दाम अभिच्या पॅन्टवर सर्व ते कलर्स हा सांडून देतो. तेव्हा अभि खूप रागावतो. तर लगेच आनंद म्हणत असतो की अरे चुकून झाले, सॉरी. रागवतो आणि मला अक्षयसोबत जायचे होते. तर आनंद म्हणतो की कितीही काही झाले तर मीच तयार आहे, मलाच अक्षयसोबत जायचे, म्हणून दोघांमध्ये वाद सुरू होतात. तेवढ्यात अक्षय तेथे येतो. अक्षय म्हणतो की काय तुम्ही दोघेसुद्धा तयार नाहीत, त्यामुळे तुम्ही दोघे माझ्याबरोबर नाही येऊ शकत. अभि म्हणतो की अरे मी तयार झालो होतो पण आनंद कायम काही ना काही करत असतो. आनंद म्हणतो की काय रे, कायम काय केले मी. कायम अक्षयसोबत तूच जात असतो, मी कधीही अक्षयसोबत जात नाही असे आनंद रागावून मुद्दा म्हणत असतो. आनंद म्हणतो की कॉलेजमध्ये असताना तुम्ही दोघेच असे क्लबमध्ये गुपचूप मुली बघण्यासाठी जात होतात. मला त्यावेळेससुद्धा तुम्ही तुमच्यासोबत कधीही नेले नाही. मग आत्ता मी तुमचा मोठा भाऊ आहे त्या नात्याने तरी मला तुमच्यासोबत न्या ना, आणि अशा मुली मी तुम्हाला पटवून दाखवतो. तेव्हा लगेच अभि म्हणतो की हा हो तो तयार, आणि मी जान्हवी वहिनीला आवाज देतो. तेव्हा लगेच अभि जान्हवीला आवाज देतो. तर लगेच आनंद म्हणत असतो की जानू काही नाही कोणी नाही, तू खाली येऊ नकोस. आणि अभि तू का जान्हवीला आवाज देतोस रे. आनंद म्हणतो की मीच जाणार अक्षय बरोबर. तेव्हा अक्षय म्हणतो की शांत व्हा आणि तुमच्या दोघांमध्ये ठरवा की माझ्यासोबत कोणी येणार. तेव्हा अभि आणि आनंद यांच्यामध्ये पुन्हा कोण तयार होऊन लवकर येते याचे चॅलेंज लागते. अभि धावतच आतमध्ये जातो. तर आनंद हा अक्षयला म्हणतो की 1 मिनिट अक्षय मी येतोच, म्हणून तो सुद्धा अभ्याभ्या करत आतमध्ये जातो. अक्षयला खूप हसू येत असते. त्यानंतर लगेच पार्वती आजी ही तयार होऊन अक्षय समोर येऊन उभी राहते आणि अक्षय मी रेडी आहे असे बोलते. तर अक्षय स्माइल देत आजीकडे बघू लागतो. त्यानंतर इकडे आपली रमासुद्धा खूप छान अशी तयार झालेली असते आणि सीमा तिच्याकडेच बघत असते आणि खरंच सुंदर तर खूपच दिसते.
पण पूर्वीच्या काळी जशा बायका हे नवऱ्याबरोबर जायच्या ना नाटकाला, त्या प्रकारची तू नटली आणि तशी दिसतेस. आणि रमा तू कॉन्फरन्सला जाते, त्यामुळे कॉन्फरन्सला शोभेन अशी मस्त अशी साडी नेसायची. रमा म्हणते की आई मी खरं सांगते, मला समजलेच नाही की कॉन्फरन्सला जाताना कशी साडी नेसायची असते ते. आता जर साडी बदलायची असेल तर खूपच वेळ लागेल, त्यामुळे मी अशी आहे अशीच सर्वांच्या अगोदर त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते. सीमा म्हणते की अगं थांब, नाही, आणि तू जर अक्षयसमोर अशी गेली तर तो पुन्हा चिडेल, तुमच्यामध्ये पुन्हा वादविवाद होतील. त्यामुळे एक काम कर, हे आंबाडा वगैरे सर्व काही सोडून टाक आणि ती जरीची साडी आहे ना ती घाल, म्हणजे तू आणखीनच सुंदर दिसशील. रमा म्हणते की ठीक आहे आई. रमा धावतच तयार होण्यासाठी जाते, तर इकडे पार्वती आजी अक्षयला बाहेर म्हणत असते की अरे अक्षय, अरे मी तयार होऊन आलेत आणि आपल्या घरातील कोणीही तुझ्याबरोबर येण्यासाठी लायकीचे नाही, त्यामुळे मीच योग्य आहे. तर अक्षय हा पार्वती आजीकडेच बघत असतो. तेवढ्यात रेवा ही पायऱ्या उतरून खाली येत असते. अक्षयचे लक्ष जाते आणि अक्षय हा तिच्याकडे बघत मनात म्हणत असतो की आली, नेमकं मला हेच हवे होते आणि आता ही आयाजीला बरोबर व्यवस्थित करेन आणि हीच माझ्याबरोबर येईल. तेव्हा अक्षय मुद्दाम बाजूला जातो. रेवा विचार करत असते की आयाजी तर माझ्या अगोदर तयार होऊन आल्यात आणि कायम माझ्यासोबत असे का घडत असते, म्हणजे आताच आयाजी यांच्यासोबत जाणार का? अक्षयला माझ्याबद्दल काहीतरी वाटते म्हणून ते हे सर्व करतो आणि अक्षय हे नाटक तर करत नसेल ना याचा विचार करत ते टेन्शनमध्ये येते. आणि तिचे दुसरे मन म्हणते की नाही, तो नाटकसुद्धा करत नसेल, कारण तो अजूनसुद्धा माझ्यावर प्रेम करतो. त्यानंतर इकडे सीमा रमाच्या रूममध्ये असते आणि रमाने साडी चेंज केलेली असते आणि पुन्हा 2 विण्या घातलेल्या असत्या. तर सीमा म्हणते की नाही, जरा बरीशी वाटते पण छान वाटते, जाऊन दे आता उशीर होईल, असे मुद्दाम रमाला अडवण्याचा प्रयत्न करत असते. रमा म्हणते की जाऊ का आता बाहेर? तेव्हा सीमा म्हणते की अगं अक्षयला डबा हवा असेल. तर रमा म्हणते की हो आहे ना तयार. तेव्हा लगेच सीमा म्हणते की अगं सकाळचा असेल, त्यामुळे तो जरा गरम गरम कर आणि अक्षयला तुला माहिती आहे ना बाहेरचे खाल्ल्यानंतर त्रास होतो. तेव्हा रमा धावतच बाहेर जाते. सीमा पुन्हा तिचा हात धरते आणि गरम गरम पराठे अक्षयला खायला कर. रमा म्हणते की हो गरम गरमच पराठे करते, म्हणून पुन्हा सीमा काही तिला बाहेर जाऊनच देत नसते, मुद्दाम अडवण्याचा प्रयत्न करते. धावतच बाहेर येते. त्यानंतर इकडे रेवा ही आयाजीला म्हणते की आयाजी, अक्षय माझ्याशी कसा वागतो, काल सर्वांसमोर त्याने मला जेवण भरवले, मग मी त्याच्यासोबत जर गेले तर आणखीन काय कारण आहे ते समजेल. तर पार्वती आजी तयार होते आणि यावेळेला तू अक्षय सोबतच असायला हवी, मी काहीतरी कारण काढते आणि मी घरीच थांबते. तर रेवा खुश होते आणि हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणत असते की तुम्ही मला तुमच्याबरोबर एक वेळेस नेऊ नका, परंतु मी बनवलेला डबा तुम्ही घेऊन जा, कारण बाहेरचे खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होईल. अक्षय मात्र रोमांटिक होऊन रमाकडे बघू लागतो. रमा विचारते की असे का बघता? तेव्हा अक्षय म्हणतो की हाच फरक आहे इतरात आणि तुझ्यामध्ये, तुला जगण्यामध्ये आनंद वाटतो, जिंकण्यामध्ये नाही. त्यानंतर शशिकांत रेवाला म्हणत असतो तू प्रेग्नेंट आहे म्हणून अक्षय तुझ्याजवळ आलाय असे तुला वाटते का? परंतु नाही, तुझ्याकडून सत्य वधून घेण्यासाठी अक्षय मुद्दाम हे सर्व नाटक करतोय. तेव्हा रेवाला तर धक्का बसतो. तेव्हा आता अक्षयचा हा प्लॅन रेवासमोर येणार का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.